नारायण राणे बोलतायत, आपण थेट तिकडे जातोय। मीटर पाऊस पडला होता 27 तारीखला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, बरोबर ना। हा 944 मिली इतका पाऊस त्यांची राजवट असताना पडला, त्या मुंबई बुडली नव्हती आणि आता 253 मुंबई बुडली। काय किती भयानक वाक्य। आणि तो कुठेही गेला तर सगळे मीडिया फोटो घेऊन बघा हे इथे पाणी पूर इथे। मला माहिती आहे हो, मी फार एवढ्या वर्ष म्हणजे मोर दॅन 60 वर्ष तर मला या क्षेत्रात झाली। अनेक वेळेला ना हे फोटो आहे ना, मागच्या जेव्हा पूर आलेला असतो, हिंदमाता भरलेली असती तेव्हाचे फोटो आत्ताही दाखवता येतात। हे मी पाहिलंय सगळे अनेक वेळ। पहा किती हिंदमाताचं हे झालं, अमुक झालं, तमुक झालं, मुंबई बुडली, काय काय वाक्य। माझे सर्व टिपणे त्या या आदित्य ठाकरे काल बोलला ना, जिथे जिथे जाऊन आहे। आणि आज सकाळची प्रेस पण आहे। या आदित्य ठाकरेला सांगायचं आहे मला की ज्या वेळेस 2005 साली कोणाची महानगरपालिकेत सत्ता होती, काय उपाययोजना केली, तेव्हा मिठी नदी नव्हती का? आता मिठी नदी आली तेव्हा साफ केलं होतं का तुम्ही मिठी नदी? तरी पण पाणी का भरलं? आजूबाजूच्या गोडाऊन पासून सगळी बाजूला गोडाऊनच आहे हो, सगळी वस्त्यांमध्ये का पाणी गेलं? आठवण कर म्हणा, किती वयाचा होतास? काही बोलतो येईल ते। महानगरपालिका तोंडावर आहे, त्याला वाटतं परत कमाईचं साधन निर्माण करण्यासाठी कालचे प्रकार करतोय तो। मी काढणारच सगळं। 2085 ला मी नगरसेवक झालो। 1985 साली मी नगरसेवक झालो शिवसेनेचा। नंतर बीएसटी चेअरमन पण झालो शिवसेनेचा, लगत 3 वर्ष। आदित्य ठाकरे तेव्हा काय चालवत होतं महानगरपालिकेत? तू नव्हता, मी होतो, मला माहिती आहे ना काय चालवायचं, कुठे काय पोचवावं लागत होतं, कुठून आदेश यायचे, टक्केवारी किती असायची, तुला काहीच माहित नाही रे। हा ना, आता संजय राऊत आहे ना बडबड, तो शिवसेनेत नव्हता, लोकप्रभामध्ये होता, बाळासाहेबांविरुद्ध बोलायचा। नंतर शिवसेनेत आला, सामना आल्यावर संपादक, शिवसेनेत प्रवेश काही संपादक म्हणून आला। लोकप्रभात असताना जे लेख मी प्रसिद्ध केले अनेक वेळेला, आता परत करेन। कपडे उतरीन बोलला, माझ्या नादा लागाल तर, लिहिलेला आहे लोकप्रभामध्ये, लेखाची कॉपी आहे माझ्याकडे। तोच आता उद्धव आणि त्याच्यासाठी धावून आलाय। सकाळी सकाळी उठला काय धावतो प्रेसकडे, ठरलेले लोक। अहो, भ्रष्टाचार आणि उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या रक्तात भिनलाय। यांचे विचार 85 अगोदरचे यांचे इन्कम टॅक्स रिटर्न काढावं, काय उत्पन्न होतं, चला काढा उद्धव ठाकरेचं आणि आदित्य ठाकरेचं। 1985 सालचं इन्कम टॅक्स रिटर्न काढा, काय उत्पन्न होतं, काय व्यवसाय होते, महिन्याचं उत्पन्न काय, मर्सिडीज फिरवणं एवढं होतं का? नाही हो, मी बघितले त्याची अवस्था। माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने स्वतःची कारकीर्द सांगा, तुमचं कर्तृत्व सांगा। 2.5 वर्ष ना ती बाळासाहेबांच्या नावामुळे शरद पवार साहेबांनी दिलं। बावळट मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी नव्हता, हा झाला। एवढा बुद्धू, ज्याला फायनान्स माहित नाही, प्रशासन माहित नाही, विकास कसा शेतकऱ्यांचा असतो, उद्योगाचा कसा असतो, रोजगार कसे निर्माण करतात, काही माहित नाही। असं झालं, ठीक आहे, झालं, लागला शिक्का। अरे तू पावसाबद्दल तू सांग, बोल। उद्धव ठाकरेची माझ्याकडे हे सामना माझ्याजवळ आहे, सामना मोदी फडणवीस मिंदे यांच्यात चमकोगिरीचा पोलखोल
शेकडो कोटी रुपये पाण्यात, भुयारी मेट्रो बुडाली. शिवसैनिकांनो मुंबईकरांच्या मध्यस्थी रस्त्यावर उतरा. आज चालता येत नाही हो, एवढे शिवसैनिक रस्त्यावर आहेत, एकही दिसत नाही. पुढचा वाक्य माझा एकही दिसत नाही. ते एक सारखा फोटो मात्र तोच येतो सामना. कधी काढलेला माहित नाही, तेव्हा असे गाल नव्हते, आता तसे नव्हते, आता वेगळे झाले, आत गेले बरेच. फार जुना तरुणपणाचा. कोणाला कोण आहे समोर? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.